जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. योगी युंजीत सततम आत्मानं रहस्य स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहः किंवा निराशी अपरिग्रह. श्लोक क्रमांक 10 याचं आपलं चिंतन सुरू आहे, वाचन सुरू आहे. मागच्याला ओवी क्रमांक 109 ते 115. मागच्याला छान उजळणी झाली आपली पहिल्या 100 ओव्यांची, आणि त्याच्यानंतर 109 ते 115 असा आपला अभ्यास झाला. आपण विचार करतो आहोत की निरालंब जे साधन असतं, निरालंब साधनेचा जो मार्ग असतो तो खडतर असतो. 12व्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीलाच श्री भगवान वाच म्हणून जे श्लोक येतात ते या संदर्भात बघण्यासारखे आहेत. भगवान म्हणतात की मय्यावेश्य मनोयमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मताः ये त्वक्षर्म निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंतनच कूटस्थमचलन ध्रुवम. 4-5 श्लोक आहेत, पूर्ण श्लोक वाचत नाही, पण शेवटचा जो श्लोक आहे 5वा, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवदभी रवाप्यते. या 12व्या अध्यायातल्या श्लोकांचा अर्थ असा आहे की परमश्रद्धेने जे सतत माझ्या ठिकाणी मनोवृत्ती जोडून माझी उपासना करतात, मय्यावेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते, ते माझ्याशी अधिक चांगला योग साधतात, भगवंत म्हणतात. परंतु जे इंद्रियांचा सुयोग्य संयम करून मन व बुद्धीला आकलन न होणाऱ्या व्यापक, शब्दातीत, गूढ, नित्य, अचल, निराकार व अविनाशी, काय काय विशेषणं वापरली आहेत आपण. आत्ता ज्याला निरालंब साधन म्हणालो, निरालंब साधन म्हणजे अव्यक्त जे तत्व आहे शेवटी एकरूप त्याच्याशीच व्हायचं असतं. एकरूप निर्गुणाशीच होता येतं, सगुणाची उलट येत नाही. पण थेट निर्गुणाची साधना म्हणजेच निरालंब साधना. जे साधक करू इच्छितात ते कोणत्या तत्वाला जाऊन झोंबतात आहेत किंवा झोंबण्याचा प्रयत्न करू पाहतात आहेत त्याचं हे वर्णन आहे की बुद्धीला आकलन न होणाऱ्या व्यापक, शब्दातीत, गूढ, नित्य, अचल, निराकार व अविनाशी तत्वाची योग्य उपासना करतात. ते सर्वांच्या हिताविषयी जागरूक असणारे व सर्वत्र समभाव ठेवणारे योगी हे मलाच मिळवतात, म्हणजे थोडक्यात मलाच येऊन मिळतात. मग फरक कुठे पडतो? मगाशी जे वर्णन केलं, जे परमश्रद्धेने माझ्याशी मनोवृत्ती जोडून माझी उपासना करतात, म्हणजे सगुणाची उपासना करतात म्हणूया, अखंड परमेश्वराचं अनुसंधान ठेवतात म्हणूया, जीवाचा जो शरण्य ईश्वर त्याची उपासना करतात, ते आणि हे याच्यात फरक कुठे पडतो? तर फरक एवढाच की अव्यक्त ब्रह्माची उपासना करणाऱ्यांना फार कष्ट पडतात. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्त हे गतिर्दुःखम देहवदभी रवाप्यते. फार सुंदर पुढे भगवंत म्हणतात आहे, का बरं कष्ट का पडतात माझ्यासारख्यांना? अव्यक्ताची उपासना कठीण का जाते याचं फार सुंदर शेवटच्या वाक्यात आलेलं आहे. कारण कारण देह तादात्म्य असणाऱ्यांना अव्यक्ताच्या प्राप्तीसाठी यातना सोसाव्या लागतात. थोडंसं विषयांतर करून मी 12व्या अध्यायातले श्लोक ह्याच्यासाठी सांगितले की हा जो आपला आत्ताचा अभ्यासाचा श्लोक सुरू आहे, योगी युंजीत सततम आत्मानं रहस्य स्थितः एकाकी येत चित्तात्मा निराशी अपरिग्रह. इथे ज्या ज्या अटी सांगितलेल्या आहेत की योग्याने एकांत देशात असावं, एकटं असावं, चित्ताचा निग्रह झालेला असावा, यतचित्तात्मा म्हणजे चित्त आणि शरीर दोन्हीचा निग्रह, तेवढं शुद्धत्व आणि पावित्र्य. फरक आहे थोडा, बघू आपण पुढचा जो 11 क्रमांकाचा श्लोक आहे
त्याचा विचार करताना या श्लोकाचा जास्त विचार करू आपण, कारण माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्या फार वेगळ्या आहेत, आपण बोललो होतो मागच्या वेळेला. पण हे सगळं करून, आशारहित होऊन, परिग्रहरहित होऊन, अपरिग्रह हा, इतकं सगळं करून चित्ताला समाधीमध्ये अखंड स्थिर करायचं. आता ज्याचं देह तादात्म्य जबरदस्त आहे, परमपूज्य काकांच्या त्या गीतादीपस्तंभमध्येच कुठेतरी ते वाक्य येऊन गेलं, आपल्याच वाचनात येऊन गेलं. मला आठवतं की एक देहधारी जो असतो त्याला दुसऱ्या देहधाऱ्याची उपासना करणं सोपं जातं, असं वाक्य आहे. कारण जोपर्यंत आणि ज्या प्रमाणात मी देह आहे असा माझा दृढ निश्चय आहे आणि हे जग सत्य आहे, हे ज्या प्रमाणात माझ्यासाठी खरं, त्या प्रमाणात मी सगुण उपासनेचा अधिकारी ठरतो, दुसऱ्या भाषेमध्ये. पण आत्ता आपल्याला तिकडे जायचं नाही. जो असा नाही, थोडक्यामध्ये आचार्यांनी भाष्यामध्ये जो अर्थ केलेला आहे की एकांत देशात म्हणजे खरं एखादं डोंगरामध्ये एखादी अशी गुहा असावी की जिथे कुठलीही वर्दळ नाही, तिथे मेंढ्या चरायला येणारे मेंढपाळ नाही, किंवा गुराखी नाही, गायी चरायला आणणारे, गाई म्हशी आणणारे, किंवा माती उपसणारे, खाणकाम करणारे लोक नाही, कुठलीच वर्दळ जिथे नाही, कोणाचीही चाहूल नाही. कारण आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची चाहूल लागली की आपलं चित्त आधीच आपल्या आतमध्येच खूप असतात भरलेले लोक. चाहूल तरी निदान एखाद्याचीच लागते, पण माझ्या आतमध्ये 100-150 लोक भरलेले असतात, त्यांचीच चाहूल मी सांभाळत बसलेलो असतो. त्यामुळे मुळातच माझं चित्त एकाग्र होत नाही. त्यात बाहेरची चाहूल जर लागली तर काय होत असेल. करूया आपण हा विचार 11व्या श्लोकाच्या वेळेला जास्त करू, पण ज्ञानेश्वरीकडे वळूया आपण आता. आणि आपण मागच्याला बोललो होतो की या श्लोकावर भाष्य करताना माऊलींनी पहिल्या 3 ओव्यांमध्ये 105 ते 107 मध्ये हे सिद्धाचं लक्षण या दृष्टीने अर्थ केलेलं आहे. साधकाचं साधन या दृष्टीने अर्थ न करता, दोन्ही एकच असतात शेवटी, कारण जे व्हायचं असतं ते साधन असतं. त्या दृष्टीने सिद्धाचं हे लक्षण आहे, या दृष्टीने अर्थ केला आहे. आणि पुढच्या ज्या आपण जे बोललो साधारण 58 ओव्या या एका श्लोकावरती माऊलींनी लिहिलेल्या आहेत. कारण आपण कल्पना करू शकतो की जेव्हा एखादं महत्त्वाचं सांगायचं असतं, आपण आता कल्पना करा, आपण एखादं गेलो कुठेतरी बाहेर आणि काहीतरी खूप महत्त्वाची गोष्ट घडली किंवा कोणीतरी खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्याला भेटली, तर आपण घरी आल्याला सांगतो का मी ना आत्ता गेलो होतो आणि मला हे भेटले, असं सांगतो का आपण? नाही. आपण मग मी कसा गेलो, मग कुठे गेलो, मग मला जायला किती वेळ लागला, किती कष्ट पडले, गाडी कुठे पार्क केली, हे जे सगळं आपण सांगायचं काय असतं, कळस जो असतो तो ती व्यक्ती मला भेटली किंवा एखादा महत्त्वाचा प्रसंग असा असा घडला, पण त्याचं महात्म्य सांगण्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे लक्षात घेते. हे जे आपण ज्याला पालढाळ लावणं असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ते पालढाळ नसतं, कारण त्याच्यामागे पण काहीतरी विचार असतो की कसं कसं घडत गेलो म्हणून ती गोष्ट घडली, हे आपल्याला मुख्य सांगायचं असतं. किंवा किती कष्ट मी घेतले तेव्हा कुठे त्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट झाली, हे आपल्याला सांगायचं असतं. हे जसं असावं अगदी त्या दृष्टीने माऊलींनी 52-58 ओव्या याच्यावरती खर्ची घातल्या की प्रत्यक्ष बोलणारे कोण आहेत आणि ऐकणारा पण कोण आहे हे महत्त्वाचं आहे. नुसतं बोलणारे नाही, आपण आता बघू त्या ओव्या येणारच आहेत पुढे. कशासाठी तर एक फार महत्त्वाचं आख्यान, माऊलींचा तर फार आवडीचा विषय आहे तो हठयोग नावाचा. योगियांचा याचा पंथराज शब्द वापरलेत माऊलींनी ओवीमध्ये. पंथराज हा जो एक पंथ आहे, ध्यान कसं करावं, ध्यानाचं सगळं तत्वज्ञान भगवंत सांगणार आहे. तर तसं अचानक थोडीच मराठी शब्द असं कॅज्युअली थोडीच सांगणार ना, थोडंसं त्याला योग्य वेळ घेऊन त्याची पार्श्वभूमी तयार करून कोण सांगताय, कोणाला सांगताय, असं सगळं छान मांडणी करून मगच विषयाला हात घालणार आहेत माऊली. ह्या दृष्टीने आपल्याला या ओव्यांकडे बघायचं आहे. आणि भगवंतांचं वर्णन फार सुंदर पद्धतीने मागच्याला आपण ऐकलं की जो ज्ञानियांचा बाप, देखणियाचे दिठीचा दीप, जया दादुलयाचा संकल्प विश्वरची, 108 क्रमांकाची ओवी,
की याच्यामध्ये ही जी लक्षणं सांगितली आहे त्याच्यामध्ये आधीच्या याच्यातही अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, हे सगळे दोषरहित ही सगळी लक्षणं कशी आहेत. आपण या संदर्भात अनध्यस्त विवर्त हाही विचार करून झाला. परमपूज्य गुलाबराव महाराजांनी जी संकल्पना आपल्यासमोर ठेवली, कारण इथे सगुण आणि निर्गुण असं दोन्ही वर्णन या ओवीमध्ये येतं, म्हणून आपण तो विषय मागच्याला आणला होता. सगळे विचार करून आपले झाले. प्रत्यक्ष भगवंत जे बोलतात त्यांचं वर्णन फार सुंदर माऊलींनी केलेलं आहे, की हा जो निर्गुण निराकार आहे, जो सगुण साकार झालेला आहे अर्जुनासाठी, ते बोलताय. म्हणून तर भगवान उवाच आहे सगळीकडे आपण नेहमीच विचार करतो, श्रीकृष्ण उवाच नाही भगवद्गीतेमध्ये. हे सांगताना 115 क्रमांकाच्या ओळीपर्यंत येऊन आपण थांबलो होतो, की तिथे अगदी आता माऊलींनी शेवटचं टोकाचं सांगितलं आहे काय, की ज्यांना मी ब्रह्म आहे अशा ज्ञानाचे बंधन आहे असे मुक्त, एक विरोधाभासच ठेवला आपल्यासमोर. आणि मोक्ष सुखाकरता दीन झालेले असे मुमुक्षु, या दोघांवरही माझे प्रेम नसल्यामुळे कदाचित त्यांच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला लागेल अर्जुना, आणि हे प्रेम दुष्ट लागून काळवंडून जाईल की काय असे वाटत आहे. आपण पाहिलं होतं अनेक स्तोत्रात आचार्यांचे एका स्तोत्राचं उदाहरण मी दिलं होतं मागच्याला, देव्य परादक्षमापण स्तोत्र. अनेक वेळा देवाच्या प्रेमामध्ये इतका रंगून जातो तो भक्त. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, न लगे मुक्ती संपदा, धनमुक्ती संपदा म्हणतात, बरोबर. तसंच नमोक्षस्याकांक्षा भव विभवाच्छापी च नमे, नविज्ञानापेक्षा शशिमुखे सुखेच्छापिन पुनः पुनः, अतस्त्वाम संयाचे जननी जननम यातु मम वै, मृडानी रुद्राणी शिव शिव भवा नीती जपता. आचार्य म्हणतात देव्य परादक्षमापण स्तोत्रामध्ये नमोक्षस्याकांक्षा सुरुवातच केलेली, की हे देवी मला मोक्षाची सुद्धा इच्छा नाही, मग इच्छा शेवटी दिली आहे कशाची, शिव शिव भवा नीती जपता. शिव शिव असा अखंड जप करीतच हा देह मला ठेवू दे. थोडक्यात काय, शेवटी हे तरी कशासाठी, देवाच्याच प्राप्तीसाठी ना. मग देव आणि मोक्षाच्यात फरक काय, काहीच नाही. पण हा जो एक प्रेमाचा गोडवा त्याच्यामध्ये आहे, हे जे ज्ञानोत्तर भक्तीचं सौंदर्य याच्यामध्ये आहे, हे ज्ञानेश्वर महाराज इथे व्यक्त करतात, की त्या प्रेमापोटी भक्त देवाला म्हणतो की मला मोक्ष सुद्धा नको. आणि इथे उलट्या पद्धतीने मांडले, इथे भगवंत अर्जुनाच्या बाबतीत बोलतात आहे, आणि हेच आपल्याला आता पुढच्या ओव्यांमध्ये बघायचं आहे. आजच्या वाचनाकडे वळू. विपाये अहंभाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय किजेल एकले. भगवंतांना प्रश्न पडलेला आहे. भगवंत मनात असाही विचार करत असतील असं कोण म्हणताय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे. कल्पना केलेली आहे की भगवंत असे विचार करत असतील की मी जर याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या योगाने याचा देहादिकांवर असलेला अहंभाव अकस्मात नष्ट झाला, आणि हा जर मीच झाला आणि मी तोच झालो, तर मी एकट्याने काय बरे करावे. 116 क्रमांक. मी तूपणाची झाली बोळवण, असं जर झालं एका जनार्दनी श्री दत्त ध्यानाचे वर्णन आहे त्या आरतीमध्ये. कारण शेवटी व्हायचं तेच असतं, देव शोधाया गेलो देवची होनी ठेलो. पण हे असं जर झालं आत्ता, तर मी एकट्याने काय करू असं भगवंतांना वाटलं. कारण आपल्याला जरी ही कवी कल्पना वाटत असली तरी साधन चतुष्टय संपन्न सत्शिष्य जेव्हा सद्गुरूंच्या समोर येऊन शरण जातो, तेव्हा ही कवी कल्पना उरत नाही. आणि हे माऊलींनी दुसऱ्या कवीत जे आपण नेहमीच पाहतो, काना वचनाची भेटी, हा जो विचार आपण केला होता, असं होऊ शकतं. आणि अर्जुन त्या योग्यतेचा, त्या अधिकाराचा शिष्य आहे, हे भगवंतांना माहिती आहे. त्यामुळे असाही ते विचार मनात करत असेल असं माऊली म्हणते. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरूनी बोलीजे, नातरी दाटोनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. ज्याला दृष्टीने पाहताच समाधान वाटावे,
किंवा तोंड भरून बोलावे अथवा दृढ आलिंगन द्यावे असा अर्जुना वाचून कोण आहे? काय फार सुंदर वर्णन आज आपल्याला ऐकायचं आहे की भक्त जर तसा असेल, तसा शिष्य असेल, सखा असेल, भक्त असेल, अनेक नाती उलगडून माऊली आपल्याला तर दाखवणार आहेतच श्रीकृष्णार्जुनांची. तर देव कसा त्या भक्ताच्या प्रेमामध्ये वेडा होतो. अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. म्हणजे अगदी जनाबाई असेल, मीराबाई असेल, अगदी आत्ताच्या काळापर्यंतची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. इतका निष्ठावंत भक्त जेव्हा असतो तेव्हा देवसुद्धा तितकंच प्रेम. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथाही भजाम्यहम. फक्त फरक इथेच पडतो. आणि परमपूज्य काका त्याला म्हणतात, मी जशी साद घालीन तसा तो प्रतिसाद देतो. माझी साद जर सकाम असेल तर त्याचा प्रतिसादही तसाच असतो. माझी साद जर, शुद्ध मराठी शब्द, कंडिशनल असेल. कंडिशनल असेल म्हणजे समर्थ दासबोधावले म्हणतात की आपुल्या मनासारिखे न घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजचे आले. म्हणजे काय की आपल्या व्यावहारिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे देवावरील प्रेम जर आपलं कमी झालं तर त्याच्या परिणामाची जबाबदारी ही आपल्यावरच येते, असा त्या ओळीचा अर्थ आहे. याला म्हणतात कंडिशनल प्रेम. म्हणजे काय, असं असं केलं, तू एवढं एवढं मला दिलं आणि तेही माझ्या टाइम टेबलप्रमाणे दिलं. परमपूज्य काका एक छान दृष्टांत सांगतात नेहमी. काका डॉक्टर होते, अनेक प्रकारचे पेशंट्स त्यांच्याकडे यायचे. एक पेशंट आला होता, खूप जोरदार कावीळ झाली. काका म्हणाले, डॉक्टरजी नेहमी एक यादी वाचतात, ती मी वाचली त्याच्यासमोर. सिगरेट पिणं बंद कर, दारू पिणं बंद कर, तळलेले पदार्थ खाऊ नको, सगळी यादी वाचली. त्यावर तो पेशंट डॉक्टर काकांना असं म्हणाला की हे सगळं मी खात राहणारच आणि हे सगळं मी पीत राहणारच, आणि तरी तुम्ही बरं केलं तर तुम्ही डॉक्टर. काकाने त्याला हात जोडले, म्हणाले, व मी खरा डॉक्टर नाही, तू जा, तुला दुसरा कुठला चांगला व्यवस्थित योग्य असा डॉक्टर मिळत असेल. थोडासा तिथे संदर्भ वेगळा होता की मी जसं आत्तापर्यंत वागत आलो तसाच वागत राहीन, 40, 45, 50, 60 वर्ष जसं जगत आलो तसाच जगत राहीन, त्यात कुठे मुक्त करता आलं तर बघा, असं मी जेव्हा सद्गुरूंना म्हणतो. तसं व्यावहारिक माझी अपेक्षा पूर्ण झाली देवा तरच माझं तुझ्यावरती प्रेम, याला म्हणायचं कंडिशनल लव. ते नाही चालत. देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की श्रीराम. समर्थ पुढे म्हणतात की जी देवाची योजना तीच आपल्या खऱ्या हिताची आहे असे समजावे आणि स्वतःच्या काही आशा आकांक्षांसाठी देवाला मुकू नये, समर्थ म्हणतात. आणि असा अर्जुन असल्यामुळे काय म्हणतात भगवंत की ज्याला दृष्टीने पाहता समाधान वाटावे किंवा तोंड भरून बोलावे, दृढ आलिंगन द्यावे असा अर्जुना वाचून कोण आहे? आपुलिया मना बरवी अस्माई गोठी जीवी, ते कवणेशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले तर आपल्या मनाला रुचणारी आणि अंतःकरणात न मावणारी गोष्ट कोणाला सांगावी? किती गोड समस्या आहे बा भगवंतांच्या समोर. गोड, त्याला दुसरा शब्दच नाही. आपण ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन खूप ऐकतो, बऱ्याच वेळा आपण बोललो पण आहे त्या विषयावरती. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान झाल्यानंतर देव आणि मी एकच आहे असा अनुभव घेतल्यानंतर केलेली भक्ती, त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. हे आपण खूप वेळा ऐकलं आहे. पण ज्ञानपूर्व देवाचं भक्तावर असलेलं हे जे प्रेम आहे ते विलक्षण पद्धतीने माऊली आपल्यासमोर मांडले. अजून अर्जुनाला ज्ञान झालेलं नाही म्हणूनच त्याचे प्रश्न अजूनही सुरू आहे, नाही तर भगवद्गीता संपून गेली असती. अजून बऱ्याच गोष्टी राहायच्या. 6वाच अध्याय सुरू आहे, अजून 12 अध्याय राहिलेले आहेत. पण असं असून सुद्धा ज्ञान होण्यापूर्वी सुद्धा हे जे भगवंताचं प्रेम आहे भक्तावरती फार विलक्षण.
या काकुळती जनार्दने, इथपर्यंत माऊलींनी म्हटलेलं आहे. काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे नि हातासने, बोला माझी मन मने आलिंगू सरले. श्री ज्ञानेश्वर महाराज कल्पना करतात की अशा दीनतेने भगवंतांनी योगारूढाची लक्षणे सांगण्याच्या हातवटीने बोलण्यामध्ये द्वैत ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनाला आलिंगन देण्याचे कार्य संपवले. धन्य माऊली. एक थोडसा द्वैताचा तो एक पातळ पडदा भगवंतांनी ठेवला. कुठेतरी अर्जुनाच्या मनामध्ये ऐकताना, हा मी नाही योगारूढाची लक्षणं ऐकतोय, हे माझंच वर्णन करतो असं भगवंत म्हणाले असते. ऐकता ऐकता देहभान विसरल्या गेलं असतं, अद्वैत सिद्ध झालं असतं. कारण त्या अधिकाराचा, त्या ताकदीचा शिष्य समोर बसलेला आहे आणि प्रत्यक्ष देणारे कोण आहे याच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही. त्यामुळे कुठेतरी एक छान असं आडपडदा ठेवलेला आहे. परोक्षतेने भगवंत बोलतात आहे दुसऱ्या भाषेमध्ये. मी ना तर तुला, आपण म्हणतो मी ना तुला एक गोष्ट सांगतो एखाद्या लहान मुलाला, आपलीच गोष्ट, पण आपलं नाव न घेता त्याला ती गोष्ट सांगावी, अशा पद्धतीने. हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे, श्रीकृष्ण सुखाचेची रूपडे ओतलेला. काय माऊलींच्या आता बहार येणाऱ्या भाषेला. भगवंताने अर्जुनाला ब्रह्मविद्या उघडपणे सांगितली नाही. हे ऐकत असताना हे मना, तुला जरी हे अवघड वाटत असले तरी पण हे पक्के समजून घे की अर्जुन हा श्रीकृष्ण सुखाचाच ओतलेला उघड पुतळा आहे. कोणाला असं वाटत असेल की दिस इज अनफेअर, हा असं झालं असेल मनात कुठेतरी विचार, मनात शुद्ध मराठीत, तर इट इज नॉट अनफेअर हे सांगण्यासाठी माऊलींनी त्याचंही स्पष्टीकरण देऊन टाकलं की प्रत्यक्ष श्रीकृष्ण सुखाचंच ओतलेला उघड पुतळा आहे अर्जुन. म्हणजे काय प्रसन्न आहेत. हे असो वयसेची शेवटी, जैसे एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. दृष्टांत देत आहेत. हे असो की वयाच्या शेवटी अगदी म्हातारपणी एखाद्या वांझोट्या बाईला एकच मूल व्हावे. मग काय ती बाई, ते मूल आणि त्या मुलाचे अनेकविध कोड कौतुक, अशी ही मोहाची त्रिपुटी जणू नाचू लागते. तैसे जाहले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशय येथ. तसे देवाला झाले आहे. जर हा जसा देवाचा अर्जुनाविषयी असलेला प्रेमातिरेक माझ्या पाहण्यात आला नसता तर मी त्याला देव वांझोटीसारखा आहे असे म्हटले नसते. माऊलींच्या ओव्यांवर ओव्या. श्रीकृष्णार्जुनांचं प्रेम, अर्जुनाची योग्यता हे वर्णन करताना माऊलींच्या भाषेला अगदी बहार आलेला आहे. पहापा नवल कैसे चोज, के उपदेश केवते झुंज, परी पुढे वालभाचे भोजना. पहा कसे प्रेमाचे आश्चर्य आहे ते. आपण थोडंसं काय तिथली परिस्थिती विसरून गेलो असून तर आपल्याला आठवण करून देतात आहे की कुठे शांत रसप्रधान ज्ञानाचा उपदेश आणि कुठे ती वीर रसप्रधान युद्ध, अशी उपदेशाला प्रतिकूल परिस्थिती असूनही पण अर्जुनापुढे श्रीकृष्ण प्रेमाचे चित्र नाचत होते. आता हे श्रीकृष्णार्जुनांचं प्रेमाचं बहारदार वर्णन आपण ऐकतोय. पण हे ऐकता ऐकता आपल्याला शिकत पुढे जायचं आहे. कारण अनेक वेळा अशी वाक्य आपण बोलत असतो, इतरांना सांगत असतो, फारच धारिष्ट्यवान असतो तर सद्गुरूंनी सांगत असतो, तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत परमार्थ कसा होईल, तुम्हीच सांगा. काका म्हणतात त्यांना अपेक्षा असते माझ्याकडून, हो हं बाळा, शक्यच नाही रे तुझ्याकडून, अशी एवढी गंभीर परिस्थिती कोणीच करू शकणार नाही. किंवा व्यस्ततेच्या दृष्टीने तुम्हीच सांगा मला वेळ कसा मिळेल साधना करायला, असं काकांना विचारतात. काका म्हणाले होते एकदा, मी रिकामा होतो म्हणून एवढे ग्रंथ लिहिले. तो उपहास होता हे सुद्धा किती जणांना कळलं हा एक चिंतनीय विषय आहे. कारण परमपूज्य काकांनी काय साधना केली आणि कशी साधना केली आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. आणि अशा सद्गुरूंना जाऊन मी जेव्हा म्हणतो की तुम्हीच सांगा माझ्याकडून साधना होईल कशी, इतकी व्यस्तता असताना आयुष्यामध्ये, अशी गंभीर परिस्थिती असताना, आयुष्यात एवढा घोर प्रसंग ओढाल, मी परमार्थ करू कसा.
तेव्हा ही ओवी पाठ करून टाकावी किंवा लिहावी भिंतीवर. काय? कारण अर्जुनापुढे जितका घोर प्रसंग आहे तितका आपल्यापैकी कोणाच्याही आयुष्यात ना कधी आला ना कधी येईल. अगदी निस्संदिग्धपणे बोलू शकतो. पण अशा ठिकाणी भगवंत जर त्याला तत्वज्ञान सांगत असतील आणि अर्जुन ते समजून घेत असेल तर निदान आपण हे बोलू नये. आणि म्हणून प्रसिद्ध ओवी येते पुढे की आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. मूळ मुद्दा तोच आहे की आवडी आणि लाजवी, की आवड आहे आणि ती विषयांचा भोग घेण्यास लाजवते. असं शक्य आहे का? प्रश्न ठेवला ना आपल्यासमोर माऊलींनी. व्यसन आहे आणि ते स्वतःच्या पूर्तीसाठी कष्ट वाटावे असं लावते. शक्य आहे का? पिसे म्हणजे वेळ लागलाय आणि ते भ्रमिष्टच करीत नाही. असं शक्य आहे का? मग ती आवड, व्यसन आणि पिसे तरी ते काय? म्हणजे हे शक्य नाही थोडक्यामध्ये. तर थोडक्यात काय, पुन्हा माळ आपल्याच गळ्यात घातली आहे. परमार्थाची जर मला खरी आवड असेल तर काहीच त्याच्या आड येत नाही, असा त्याचा अर्थ आहे थोडक्यामध्ये. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारली या मानसा दर्पणतो. म्हणून बोलण्यातला अभिप्राय असा की अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्वाचा आश्रय आहे किंवा भक्तिसुखाने शृंगारलेल्या मनाचे प्रतिबिंब पाहण्याचा तो आरसा होता. भक्तिसुख भगवंतांनी द्वैत त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. याप्रमाणे तो अर्जुन धन्य आहे, पुण्यवान आहे, पवित्र आहे आणि तोच एक जगात भक्तिरूपी बी पेरण्याचे उत्तम शेत आहे. आता इथे काय करायचं? अर्जुन शब्द काढून टाकायचा आणि भक्तिरूपी बी जर माझ्या अंतःकरणात पेरल्या जात नसेल त्याला हे निकष लावून घ्यायचे की मी अजून हवा तेवढा पुण्यवान नाही, पवित्र नाही, त्याच्यामुळे ते भक्तिरूपी बीज नाही पेरले जाते माझ्या अंतःकरणात. किंवा गेलं तर ते पुन्हा विषयांच्या त्या वासनेमुळे भाजल्या जात आहे. त्यामुळे त्यातनं काहीच भक्तिप्रेमाचं झाड उगवत नाही. पण अर्जुन तसा नव्हता. याकरताच तो श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला आहे आणि म्हणून पुढे स्पष्ट दिला आहे की जो पुण्यवान, पवित्र आणि भक्तिमान असतो तोच भगवत कृपेला पात्र होतो. या उलट जो असतो त्याच्यावर भगवत कृपा होत नाही, हे अर्जुन वर्णनाच्या निमित्ताने ध्वनित केले आहे. नेहमी उलट करून घ्यायचं. परमपूज्य काकांचं तर फार सुंदर आपल्यासाठी ते निकष तयार होतात. माझ्यावर भगवंताची कृपा झालेली आहे का? नाही झालेली. समजून घ्यायचं की याच्यात कुठेतरी मी कमी पडतो आहे. आणि पावित्र्याचा संबंध थोडा अंतःकरणाच्या शुद्धीशी असतो. शुद्ध आणि पवित्र असे दोन शब्द आहेत, फरक आहे त्याच्यात थोडा. शुद्ध म्हणजे विशेषतः शरीराची शुद्धी असा अर्थ केला जातो आणि पावित्र्य हे मनाचं असतं, अंतःकरणाचं असतं. आणि शुद्ध पुण्याची जी व्याख्या आहे माऊलींची, जेणे माथे पावेजे ते शुद्ध पुण्य, तेच इथे पुण्य म्हणा, पवित्र म्हणा, हाच तो अर्थ इथे. की माझ्या स्वरूप प्राप्तीच्या आड अनेक गोष्टी अजून येत आहेत, याचाच अर्थ मी हव्या तेवढ्या प्रमाणात पवित्र किंवा पुण्यवान नाही आणि म्हणून भगवंतांची अजून कृपा माझ्यावरती होत नाही. पुढे माऊली म्हणतात, हो का आत्मनिवेदना तळीची जे पिठिका होय सख्याची पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृका. काय वर्णन आहे, माऊलींनाच सुचू शकतं फक्त. हे अर्थ आहे की हो, की आत्मनिवेदन भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची पिठिका आहे त्यावर बसणारी ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा या 7 मातृकांपैकी अर्जुन ही जणू वैष्णवी मातृका आहे. ह्या मातृकांना पीठावर बसवून त्यांचे पूजन मंगल कार्यात अथवा पुण्याह वाचनादी प्रयोगात केले जाते. फारच सुंदर वर्णन. म्हणजे दृष्टांत सुद्धा द्यावे तर माऊलींनीच द्यावे असं का म्हणतात तिथे आपल्याला कळलं.
काय म्हणतात आहे, हो का आत्मनिवेदना तळीची, म्हणजे काय, जे का पिठिका होय सख्याची. नवविध भक्ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातली जी शेवटची भक्ती आहे त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. आणि त्या आत्मनिवेदनाच्या आधीची जी भक्ती आहे, जी पायरी आहे म्हणूया, किंवा जी भक्ती आहे म्हणूया, त्याला सख्य भक्ती म्हणतात. सख्य आत्मनिवेदन म्हणजे आत्मनिवेदन याचा अर्थ एकरूपता बरं का. आता आलं असेल लक्षात, म्हणून मी म्हणालो का अप्रतिम दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. कारण तेच तर भगवंतांना होऊ द्यायचं नाही आहे. आत्ता आत्मनिवेदनापर्यंत सहज अर्जुन जाऊ शकतो आहे, पण अजून तिथे जाऊ द्यायचं नाही आहे. आत्मनिवेदनाच्या एकच पायरी आधी म्हणून सख्य भक्तीचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. नवविधा भक्ती सख्य भक्तीच्या समासामध्ये समर्थ म्हणतायत, देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. हे जे प्रेम प्रीतीने बांधण आहे किंवा श्रीकृष्णाप्रती असलेली जी प्रेम भावना आहे, ही प्रेम भावना म्हणजेच ही कोमलता व्यक्त करण्यासाठी म्हणून माऊलींनी इथे या मातृकांचा दृष्टांत आणलेला आहे. मातृका ह्या मातृशक्तीची रूप आहेत, शक्तीची विविध रूप आहेत, देवीची ही रूप आहेत 7. आपण त्याच्या पाठीमागचा सगळा पौराणिक वैदिक इतिहास सोडून देऊ, कारण काही ठिकाणी 7 मातृका, काही ठिकाणी 8, काही ठिकाणी 16 असाही उल्लेख आहे. त्या मातृशक्ती निर्माण कशा झाल्या, त्यांचं कार्य काय, याचं कुठल्या पुराणामध्ये तुम्ही वाचता त्याप्रमाणे वर्णन थोडं बदलतं. पण थोडक्यामध्ये ह्या ज्या 7 शक्तीची रूप आहेत, 7 मातृका आहेत, ते जे वर्णन आहे त्याच्यामध्ये वैष्णवी जी मातृका आहे ती विष्णूंची शक्ती असा ह्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. सर्वात पहिले दिलाय ब्राह्मी. ब्राह्मी म्हणजे ब्रह्मदेवाची, माहेश्वरी म्हणजे शिवाची, कौमारी ही कार्तिकेयाची, वैष्णवी ही विष्णूची, वाराही ही वराहरूप विष्णूंची, इंद्राणी म्हणजे इंद्राची, आणि चामुंडा म्हणजे यमाची शक्ती. थोडक्यात शिवशक्ती हा जो हे जे वर्णन माऊलीने अमृतानुभवात केलेलं आहे त्या दृष्टीने ह्याच्याकडे बघायचं आहे की आपण इथे शिवशक्ती विचार न करता विष्णू आणि वैष्णवी हे शब्द वापरूया. फार सुंदर श्लोक आहे त्याचा. खरं वैष्णवी ही जी देवी आहे किंवा मातृका शक्ती आहे तिचं शंखचक्र गदा श्रांगगृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते असा श्लोक आहे. त्या वैष्णवी मातृका शक्तीचं वर्णन करणारं थोडक्यामध्ये काय आहे की विष्णूंची शक्ती म्हणजे वैष्णवी असा आपल्याला आत्ताच्या संदर्भात विचार करायचा आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे, तो अर्जुन या 7 मातृकांपैकी अर्जुन ही जणू वैष्णवी मातृका आहे. म्हणजे काय, भगवान विष्णू म्हणजेच गोपालकृष्ण यांची शक्ती, यांना प्रेमात बांधून ठेवणारी ही प्रेम भावना असलेली जी, तो जणू अर्जुन आहे असं वर्णन माऊली करते आहे. असा या ओवीचा संपूर्ण अर्थ आहे. आणि त्यातली मार्मिकता अशी आहे की आपल्याला माहिती आहे विष्णू आणि वैष्णवी हे एकच, तत्वतः एकच. कारण शक्ती ही शक्तिमंताला सोडून कधीच राहू शकत नाही. हेच तर वर्णन अमृतानुभवात केलेलं आहे. शिव आणि शक्ती एकच कसे आहेत, तिथे आपण विष्णू आणि वैष्णवी या भाषेत बोलतोय. ते एकच, पण शक्ती रूपाने त्याची अभिव्यक्ती मात्र वेगळी आहे. अभिव्यक्ती जेव्हा होते आपल्या अगदी शुद्ध आपल्या वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच माया असं म्हणतात. अभिव्यक्ती जी असते ती मायेची असते, नामरूप ही मायेतली असतात. ह्या दृष्टीने पहा किती खोल दृष्टांत माऊलीने, दृष्टांत सुद्धा किती खोल दिलेला आहे. अर्जुनाला वैष्णवी शक्तीची उपमा देत आहेत, तर ती देण्यामागे केवढा मोठा विचार माऊलींचा आहे हा या ओळीचा अर्थ आहे. आणि त्याच्यात पुन्हा आत्मनिवेदना तळीची, म्हणजे हे सख्य भक्ती त्याची जी आहे ती ह्या दृष्टीने आहे. कारण सख्य भक्तीची व्याख्याच आपण पाहिली की देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, हे 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. असं प्रेम आणि प्रीतीने अर्जुनाने बांधून ठेवलेलं आहे गोपालकृष्णाला. पासीची गोसावीवर न वाणीचे, मग पायिकाचा गुण घेईचे, ऐसा अर्जुन तो सहजे.
आता श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे कल्पना करतात आहे की कदाचित श्रोते माझ्यावर असा आक्षेप घेतील. तर त्यांनाच जाणवलं, ज्ञानेश्वर महाराजांनाच असं जाणवलं की आपण फारच अर्जुनाचं कौतुक करतोय, की आक्षेप घेतील की जवळच असलेल्या प्रभुराज देवाचे वर्णन तुझ्याकडून केले जात नाही आणि दासाचा अल्पगुण मात्र वर्णन करण्याकरता स्वीकारला जातो, तरी असे का? त्याचं इतकं सुंदर उत्तर माऊलींनी स्वतःच दिलेलं आहे. त्याचे उत्तर असे की मुळात श्रीहरीलाच तो अर्जुन आवडतो असा तो वर्णनीय आहे. काय याच्यापेक्षा दुसरं उत्तरच असू शकत नाही. प्रत्यक्ष श्रीहरीला तो आवडतो, मी त्याचं वर्णन केलं तर बिघडलं कुठे? माऊली म्हणते, पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीहून काय न वानिजे पतिव्रता. असे पहा की पतीची प्रेमाने सेवा करते आणि प्रियोत्तम पतीच जिला चांगली मानतो त्या पतिव्रतेचे पतीपेक्षाही अधिक वर्णन केले जात नाही काय? तैसा अर्जुनची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनाची या दैवा एकायतन झाला. त्याप्रमाणे देवापेक्षाही अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असे माझ्या मनाला आवडले, कारण तो त्रैलोक्यातील भाग्यांचे एकमेव स्थान झाला आहे. कल्पना करा. आहे पुढे जो मी बोलत नाही, 131 क्रमांकाची ओवीच वाचतो म्हणजे कळेल. जयाचिया आवडीचेनी पांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. निराकारही निराकार असलेला देव ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन आकाराला आला, त्या तृप्तालाही ज्याचा छंद लागला. काय वर्णन केलेलं बाबाने. भगवंत म्हणजे नित्यतृप्त, पण असा जो नित्यतृप्त त्यालाही ज्याचा छंद लागला तो अर्जुन देवांपेक्षा अधिक वर्णनीय नाही काय? अतिशय उत्कृष्ट वकील झाले असते ज्ञानेश्वर महाराज, असं आपल्या लक्षात येतं यावे वाचल्यानंतर. एकदम वॉटरटाईट केस शुद्ध मराठीत, काही कुठे प्रतिवाद करायला जागाच नाही. तो निराकार देव सुद्धा त्याच्या आवडीच्या अधीनून आकाराला आलाय, तृप्त असून, जो नित्य तृप्त असं ज्याचं नेहमी वर्णन करण्यात येतं. याला जगात आता मिळवण्यासारखं काही नाही असे प्रत्यक्ष भगवंत पण त्यांना सुद्धा छंद लागलाय. इतकं देवाला भक्ताचं प्रेम असतं, जर तो खरा भक्त असेल तर अर्जुनासारखा. त्यामुळे अर्जुन हा देवांपेक्षा अधिक वर्णनीय आहे असं माऊली म्हणतायत. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिणोनी आली. हे अर्जुनाचे वर्णन ऐकल्यावर श्रोते म्हणाले, काय आमचे भाग्य आहे. पहा या वर्णनात शब्दांची कशी सुंदर हवाव म्हणजे आतषबाजी आहे. शोभेच्या दारुकामात भुईनळे, चंद्रज्योती, चक्र, तारामंडळ इत्यादी प्रकार हवेत उडवून विविध रंगाची शोभा जशी केली जाते, त्याप्रमाणे एकापेक्षा एक सुंदर शब्दांची रचना करून व्याख्यानाला शोभा आणली आहे. आणि या शब्दांची गोडी तर नाद ब्रह्माला म्हणजे संगीताला जिंकून आली आहे की काय न कळे. हा जो आनंद आपण घेतो आहे, आपल्याला आज सुद्धा 21व्या शतकात इतक्या स्थूल पातळीवरती जगून सुद्धा आपण एवढा आनंद त्यातला घेऊ शकता. कल्पना करा, त्या काळी इतके सत्वगुण संपन्न श्रोते असताना, प्रत्यक्ष माऊली बोलत असताना, निवृत्तीनाथ तिथे बसलेले असताना काय आनंद या वर्णनाचा त्यांनी घेतला असेल. म्हणजे या वर्णनात ज्याला आनंद वाटतो किंवा ज्या प्रमाणात वाटतो तितका सत्वगुण आपला जागा आहे असं समजायचं. हा हो नवल नोहे देशी मराठी बोलीजे तरी ऐशी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. अहो, अशी सुंदर देशी मराठी भाषा बोलली जाते तर हे सुद्धा आश्चर्य नाही काय? या भाषेच्या आकाशात रसालंकाराच्या रंगांचे विविध प्रकार स्पष्ट उमटत आहेत. कैसे उन्मेख चांदणे तार आणि भावार्थ पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. या भाषारूपी आकाशात कसे ज्ञानाचे स्वच्छ चांदणे पडले आहे. सगळ्यात महत्वाचं ते आहे, ज्ञानाचे स्वच्छ चांदणे. गूढ अभिप्रायाचा गारवाही पण यात पडलाय. काय वर्णन केलंय पा माऊलीने. गारवा पण आहे छान, चांदण पण आहे. गारवा असलं किती छान वाटतं ना, झुळूक आल्याशी वाऱ्याची उन्हाळ्याच्या दिवसात किती छान वाटतं.
पण तो कशाचा आहे तर गूढ अभिप्रायाचा. हेची साविया म्हणजे याच बरोबर श्लोकार्थरूपी कमलिनी अतिशय विकसित होत आहेत. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथीये थोरी तेणे विवळले अंतरी तेथ डोल आला. ही भाषा निरीच्छ पुरुषांनाही ऐकण्याची इच्छा निर्माण करते. अशी ही भाषा निस्पृह माणसाच्या ऐकण्याच्या मनोरथांना थोरविला नेते, असे श्रोत्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेचे वर्णन केले. त्या योगाने अंतःकरणात समाधान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्यांना आनंदाचा डोल आला, ते डोलू लागले. हा हो नवलद नोहे देशी मराठी बोलीचे तरी ऐशी. 133 क्रमांकाची ओजी वाचली आपण. आणि वाणी उमटला आहे आकाशी साहित्य रंगाचे. अशी ही समृद्ध मराठी भाषा आणि त्याच्यात निरूपण करणारे कोण, काव्यात्मक टीका करणारे कोण, प्रत्यक्ष माऊली. आणि अशा या इतक्या सुंदर मराठी भाषेची आपण संभावना कशी करतो, एकमेकांना आपण सांगत असतो. परवाच मी कोणाला तरी सांगत होतो की मराठी, आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे, कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट्स आपण जितके क्लिअरली एक्सप्रेस करू शकतो की फॉरेन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळे इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल, असं मी मराठीत एकाला सांगत होतो. इतक्या सुंदर मराठी भाषेचं जे इथे वर्णन केलं आहे त्याची संभावना मी कशी करतो ते तुम्हाला सांगतो. आणि मग 27 फेब्रुवारीला जेव्हा मराठी भाषा दिन आपण साजरा करतो तेव्हा मी मग व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवतो लोकांना, काय आज मराठी लँग्वेज डे आहे. मला तर हे कळल्यावर एकदम काय झालं, प्राऊड फील झालं. मराठी लँग्वेज डे असल्यामुळे मला एकदम प्राऊड फील झालं. म्हणून मी हा मेसेज कम्प्लिटली मराठीतच टाईप केला आहे. एफर्ट घ्यावे लागले, पण आफ्टर ऑल मराठी आपली मदर टंग आहे, तर ॲटलिस्ट एवढे करणं मस्ट. तुम्ही पण माझा लीड फॉलो करा. लॉंग लिव्ह मराठी. रामकृष्ण हरी. विनोदाचा भाग आहे, पण काय आपण आपल्या भाषेची अवस्था करून ठेवलेली आहे हे त्याचं दयनीय आणि विदारक सत्य आपल्यासमोर मांडलं. थोडं काय झालं आहे आजकाल, सारखं इंग्लिश इतकं कानावर पडतं आणि समोर येतं की मराठी बोलताना विचार करावा लागतो. समस्या ती झालेली आहे. ते नाना पाटेकर एकदा म्हणाले तरी तसे स्वप्न आपल्याला मराठीतच पडतात, पण जागृतीत मात्र बोलताना विचार करावा लागतो. कारण इंग्रजी शब्द, इंग्लिश शब्द सहज येतात तोंडामध्ये, कारण सारखे ते कानावर पडत असतात. त्यामुळे मराठी बोलताना विचारपूर्वक बोलावं लागतं आणि ज्याचा मला त्रास होतो. आता ही अवस्था आपण आपल्यावर आणलेली आहे, काय त्याला उपाय नाही. पण अजूनही इतकी अवस्था नाही आहे की जर विचार केला तर मला मराठी शब्द सुचणार नाही, इतकी वाईट अवस्था नाही आहे आपली. आणि असेल तर थोडंसं वाचन वाढवावं, पारमार्थिक विशेषतः, कारण बाकीचं वाङ्मय आता आपल्याला वाचायचं नाहीच आहे, पण प्रयत्न करावा. असो, या निमित्ताने थोडंसं भाषेबद्दल. ते निवृत्तीदासे जाणीतले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडवकुळी पाहले कृष्ण दिवसे. श्रोत्यांना आनंद झाल्याचे ते लक्षण निवृत्तीदास ज्ञानदेवाने जाणले. मग श्रोत्यांना उद्देशून ते काय म्हणाले की श्रोते हो, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पांडवांच्या कुळात एक आश्चर्यकारक कृष्ण दिवस उजाडला आहे. त्याच्यातही पहा, अजून साहित्याची साथ अजून सोडलेली नाहीच आहे माऊलींनी. कृष्ण शब्दाचा काळा असा दुसरा अर्थ घेऊन या ओवीत श्लेष ध्वनित केला आहे. तो असा की रात्र ही काळी असते आणि दिवस पांढरा असतो. पण आश्चर्य असे की एकट्या पांडवांच्या कुळात तेवढा कृष्ण दिवस उजाडला आहे. याला म्हणायचं श्लेष. शब्दालंकार, शब्दालंकाराचा एक प्रकार आहे श्लेष.
कठीण वाटतात, कारण आपण मिळवले ते मार्क गुण म्हणून परीक्षेत. आपण जेव्हा व्याकरणाचं परीक्षेत दिली शाळेत असताना, त्याच्यानंतर आपण विसरून गेलो. पण एकच शब्द वाक्यामध्ये जेव्हा दोन अर्थाने वापरला जातो आणि त्यातून एक शब्द चमत्कृती जेव्हा साधते, तेव्हा त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. इंग्रजीमध्ये पण ही कल्पना आहे, त्याला होमोग्राफिक पन असं म्हणतात बरं का. आपण म्हणतो ना इंटेंडेड अँड अनइंटेंडेड पन, पन इज इंटेंडेड, असं बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो. थोडासा श्लेष अलंकाराचाच तो एक प्रकार आहे. एकच शब्द, त्याचं स्पेलिंगही तेच, पण अर्थ वेगळा. या पद्धतीने जेव्हा तो एका वाक्यात वापरला जातो, तेव्हा त्याच्यातनं जो एक पन तयार होतो, श्लेष. इथे असा हा कृष्ण या शब्दावरती श्लेष माऊलींनी केलेला आहे. हे जे असं वर्णन आहे, फक्त माऊलीच करू जाणे, की कृष्ण दिवसे नवल पांडव कोळी पाहले, कृष्ण दिवसे. किंवा पुढच्या अध्यायामध्ये जे मावळवीत विश्वावासू नवल उदेला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू बंधुआतना, एक जी ओवी येते फार सुंदर सद्गुरूंचं वर्णन करणार. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, तिथे ह्याच पद्धतीचं वर्णन आहे. इथे श्लेष नाही आहे, पण विरोधाभास समोर ठेवलेला आहे, की सूर्य उगवल्यानंतर दिसत नसलेलं जग दिसायला लागतं असा आपला अनुभव आहे. पण हा अद्वैतरूपी सूर्य जे आहे, तो उगवल्यानंतर हे भासत असलेलं विश्व मावळून जातं, असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. त्याची आठवण झाली. देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, शेखी उपेगा गेला पांडवांचे. माऊली म्हणते की या श्रीकृष्णाला देवकीने मथुरेत कंसाच्या बंदीखान्यात 9 महिने पोटात वागविले. यशोदेने गोकुळात चोरी इत्यादी खोड्या करीत असताही मोठ्या कष्टाने असे पालन केले, पण शेवटी हा हस्तिनापुरात पांडवांच्या अर्जुनाला उपयोगच गेला. अर्जुनाचं वर्णन खूप ठिकाणी केलेलं आहे बरं, अख्ख्या त्रिभुवनामध्ये. म्हणूनच मगाशी माऊलींनी काय म्हटलंय, की त्रैलोक्यातील भाग्यांचं एकमेव स्थान तो झालाय, जे तो त्रिभुवनाची या दैवा एकायतनं झाला, ज्याला प्रत्यक्ष विश्वरूप दर्शन झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर पुढे 138 क्रमांकाची ओवी आपल्याला तेच सांगते, की म्हणून बहुदिवस वोळगावा, का अवसरू पाहुनी विनवावा, हाही सोस तया सदैवा पडेची ना. म्हणून पुष्कळ दिवस गुरुसेवा करावी आणि उचित समय पाहून उपदेश करण्याविषयी विनंती करावी, इतकेही श्रम त्या भाग्यवान अर्जुनाला पडलेच नाहीत. कल्पना करा, त्यातलं काय केलंय अर्जुनाने. कुठे गेला ते तर खूप गोपालकृष्णाची खूप सेवा केली, प्रसन्न करून घेतलं, मग प्रश्न विचारला. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम, असलं काहीही अर्जुनाने केलेलं नाही. प्रणिपात नाही. पण मग असं काय होतं अर्जुनाजवळ आहे, पुढे येईलच ते. पण अर्जुनाचा अधिकार आपण ऐकतोच आहोत. त्यामुळे हे काहीही ज्याला म्हणता येईल करण्याची गरज त्याला पडली नाही, असं सत्वगुण संपन्न अंतःकरण अर्जुनाजवळ होतं. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे अंगी, न ठकती माझ्या. श्रोते म्हणाले की हे पुरे झाले, आता श्रीकृष्णार्जुन संवादाची कथा लवकर सांग. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ठीक आहे. योगारूढाची लक्षणे ऐकल्यानंतर मग अर्जुन मोठ्या सलगीने म्हणाला की देवा, तुम्ही सांगितलेली ही संतांची लक्षणे माझ्या अंगी प्राप्त होत नाहीत. हा जो एक थोडासा विषय आपला मुख्य बाजूला पडला होता, योगारूढ होण्याबद्दल, ध्यान योगाबद्दल, हठ योगाबद्दल म्हणूया, त्याच्याकडे आता माऊली वळते. पण हे सगळं ऐकल्यानंतर, हे सुंदर वर्णन, योगारूढाची सगळी लक्षणं ऐकल्यानंतर अर्जुन भगवंतांना म्हणतोय की ही लक्षणं तुम्ही सांगितली फार सुंदर, पण ती माझ्या अंगी नाहीत. येरवी या लक्षणाची या निजसारा, मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. की एरवी या लक्षणांचा स्वाभाविक मोठेपणा बघितला,
तर मी त्या मानाने खरोखरच अयोग्य आणि अपुरा आहे. पण देवा, हे लक्षात ठेवा की तुमच्या उपदेशाने मी जर अधिकाराने मोठा झालो तर ते शक्य आहे. तर छान सुंदर प्रेमळ संवाद त्या दोघांचा सुरू आहे. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होई जरे, काय जाहाले अभ्यासी जेल सांगाल जे. म्हणजे महाराज, तुम्ही जर काळजीपूर्वक माझ्या हिताकडे लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन. ब्रह्म होण्याकरता मागे जे काही श्रवण झाले आणि पुढे जे सांगाल त्याचा अभ्यास करीन. इतक्या स्वच्छ, प्रांजळ, प्रामाणिक भूमिकेतून आपण आपल्या सद्गुरूंशी बोलू शकलो पाहिजे आणि त्यांना अशी खात्री देऊ शकलो पाहिजे की नाही, मी नक्की तुम्ही सांगाल मी तसा अभ्यास करेन. मग तो परोक्ष ज्ञानाचा असेल, अपरोक्ष ज्ञानाचा असेल. पण हे बोलण्याची हिंमत माझी होत नाही, कारण मलाच माझी खात्री नसते की एकदा मुरगुड सोडलं मी की मी पुढे कसा वागेन, काय करीन, याची खात्री माझीच मला नसते. काय खात्री देणार आहे मी त्यांना? माझंच मला माहिती असतं. हा हो नेणो कवणाची कहाणी, ऐकोनी श्लाघिजत असो अंतःकरणी, ऐसी जहालेपणाची शिरे आणि कायसी देवा. अहो देवा, तुम्ही आत्तापर्यंत कोणाची कथा सांगितली, त्यातील विशेष मला कळले नाही, पण ती ऐकून त्यासंबंधी मनात प्रशंसा मात्र करीत आहे आणि असे वाटते की अशा कृतार्थ झालेल्या पुरुषाचा केवढा मोठेपणा असेल. हे अंगे म्या होईजे का, येतुले गोसावी आपलेपण किजो का, तव हासुनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. मी स्वतः असा कृतार्थ होईन का, प्रभू मला आपला मानून एवढे माझे काम करतील का, अशी अर्जुनाने तीव्र इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, हो की आम्ही तुला अवश्य तसे करू. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैंध साकडे, मग जोडलिया कवणीकडे अपुरे असे. असे पहा की जोपर्यंत श्रीगुरूला एक संतोष प्राप्त होणार नाही तोपर्यंतच शिष्याला सुखाचा सर्वत्र दुष्काळ असतो. एकदा तो संतोष प्राप्त झाल्यानंतर मग कोणीकडे सुख कमी आहे. हे वाचल्यानंतर कुठेतरी मनात येऊ शकेल, म्हणजे अच्छा, सद्गुरूंनाही संतोषी व्हावं लागतं का, असा त्याचा अर्थ नाही. ते नित्यप्राप्तच असतात. इथे संतोष याचा अर्थ आहे शिष्याच्या अधिकार प्राप्तीचा संतोष. आपण बोललो होतो ते मागच्या पुष्कळ त्याच्यावरती चिंतन केलं होतं की सेवा आपण जी करतो, सद्गुरू सेवा खूप वेळा आपण ऐकलेलं असतं. परमपूज्य काकांनी पण एका ठिकाणी मांडणी केली आहे की ती सेवा हा माझा अधिकार आहे, त्यांची गरज नाही. कारण मी सेवा केली, मग ते संतुष्ट झाले, मग मला ज्ञानप्राप्ती, मग त्यांच्यात माझ्यात फरकच काय राहिला. माझी पण कोणी सेवा केली तर मी पण संतुष्ट होतो. फरक हा आहे की ते नित्य संतुष्टच आहे, ते नित्य प्राप्तच आहेत, ते नित्य प्रसन्नच आहे. त्यांच्या प्रसन्नतेच कुठेही बिघाड नाही आहे. तुम्ही सेवा करा की नका करू. सेवा हा दारवंठा म्हटलेला आहे माऊलींनी. माझ्या अहंकार लयाचं अतिशय उत्कृष्ट साधन आहे सेवा. कारण फक्त ती सेवा जशी करायला हवी तसा हा सगळा विचार करून झालेला आहे आपला. मुद्दा असा की श्रीगुरूंचा संतोष इथे जे म्हटलं त्याचा अर्थ समोरचा शिष्य हा अधिकार संपन्न झाला आहे असं जेव्हा सद्गुरूंना वाटतं ती संतोषाची वेळ असते आणि तेव्हा खरी कृपा सद्गुरूंची सत्शिष्यावरती होते. आणि परमपूज्य काका इथपर्यंत म्हणतात की ती कृपा ठेवलेलीच असते. मला तिथपर्यंत पोचावं लागतं शिष्य म्हणून, ती तिथे ठेवलेलीच आहे. सद्गुरू माझ्या घरी येतील, दारावरची बेल वाजवतील असं काहीही घडणार नाही. हे सूक्ष्मात चालणारं काम आहे. ती ठेवलेलीच असते कृपा. 99% प्रयत्न मला करावे लागतात, तेव्हा 1% कृपा त्यांची होते. पण त्या 1%शिवाय त्या 99%ला अर्थ उरत नाही. परमपूज्य काका, इतकं महात्म्य त्या 1%चं आहे. कारण लय आणि विक्षेप ठीक आहे, आवरण फक्त सद्गुरूच काढू शकतात. तैसा सर्वेश्वर बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी.
त्याप्रमाणे भक्त अर्जुनाने सर्वेश्वर समर्थ अशा श्रीकृष्णाला प्रश्न केला, म्हणून तो सहजच ब्रह्म होईल. परंतु अर्जुनाला प्रश्न करण्याचीही गरज नव्हती, कारण तो भाग्याच्या पिकाच्या भाराने कसा भारावला आहे पहा. कसा भारावला आहे? जो जन्म सहस्त्राचियासाठी इंद्रादिका ही महाग भेटी, तो अधीन केतुला किरीटी, जे बोलहीनच आहे. की हजारो जन्म खर्ची घातले तरी सुद्धा इंद्रादिकांनाही जो भेटणे दुर्लभ आहे, तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन किती झालाय पहा. की जो अर्जुनाचे प्रश्न विचारणेही सहन करीत नाही, प्रश्न विचारण्यापूर्वीच अधीर होऊन सांगण्यास प्रवृत्त होत आहे. हे आहे भाग्य अर्जुनाचं. म्हणून मगाशी मी जे म्हणालो की त्रिभुवनाची या दैवा एकायत न जाहला, माऊली म्हणते, अगदी शब्दशः खरं आहे. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. मग आता ऐका की अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले, ते सर्व देवाने लक्षात घेतले. आणि तेथे ऐसेची एक विचारले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. आणि त्याविषयी असेच एक अनुमान केले की याच्या बुद्धीच्या गर्भात वैराग्य आले आहे, म्हणून याला ब्रह्म होण्याचे डोहळे झाले आहेत. काय माऊलींचं वर्णन आहे, अप्रतिम आणि धन्य आहे माऊली. ब्रह्म होण्याचे डोहळे कोणाला लागतात? ज्याच्या बुद्धीत वैराग्याचा गर्भ आलेला असतो. पुन्हा एकदा त्याचं उलटं करून घ्यायचं म्हणजे आपल्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट निकष तयार होतो. की मला जर इतकी घाई झाली नसेल परमार्थाची, मला जर डोळे आता अनुभवाचा विषय नाही सगळ्यांसाठी, पण ज्यांना लागतात त्यांना माहिती आहे डोळे लागणं म्हणजे काय असतं. अखंड त्याचं चिंतन, त्याचं अनुसंधान, त्याला म्हणायचं डोळे लागणं. त्यामुळे अखंड अनुसंधान माझं जर राहू शकत नसेल, टिकत नसेल, याचा अर्थ काय? वैराग्याचा गर्भ अजून आलेला नाही, थोडक्यात वैराग्य प्राप्ती झालेली नाही. असो, आपली वेळ झालेली आहे, इथे थांबूया. पुढे फार सुंदर वर्णन अजून येत आहे आपल्या पुढे. आणि इथून पुढे आता योगारूढ होण्याची जी प्रक्रिया, म्हणजे ध्यानाची प्रक्रिया, हठयोगाचं सगळं वर्णन, त्याच्यामध्ये अगदी प्रत्यक्ष कुठलं स्थान निवडावं, आसन कसं घालावं, बसावं कसं, इतकं सगळं बाह्य, आपण ज्याला म्हणूया सगळं बाह्य उपचार म्हणूया, सगळ्यांचं वर्णन भगवंत करणार आहेत. आणि अर्थातच मग अंतरंगाकडे वळणार आहे. तर ते ऐकण्यासाठी पुढच्या शुक्रवारी भेटूया. ते थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय.